रामदेव महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ते बाहेर आहे ना आई बाहेर नाही राहू दे तो बारका बाई तुमच्याकडे राहू द्या ना एक आहे विनाकडे एक आहे गुरुराया गुरुराया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया गुरुराया गुरुराया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया श्रीपाद राया रामदास राया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नारायण राया योगास राया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नाना बाबा नाना बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया। जय सर्वांना। ते अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाते एक नाम त्रिधा पैरते हे कीरा नाम जाती परी अविद्याची राती माझी ओळखावाय श्रुती खून केली उपजलिया बालकासी नाव नाही तयापाशी ठेविले नावेसी ओढे तुझे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानज्योति सर्वाधिकं गगनसदृशं तत्त्वमस्याति लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। जयाच्या केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण हे श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराही नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखा येते बांधून तुका मने वाटे तुझे वाटे। ज्ञानेश्वरी अध्याय 17 आणि 17व्या अध्यायातील 23वा श्लोक त्याच्या खाली होत्या तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाते एक नाम त्रिधापय असे ते कीरा नाम जाती परी अविद्याची राती माझी ओळखाव्या श्रुती पूर्ण केली उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेविले नावेसी ओ देते। अगं खा प्रवचनाला सुरुवात करण्याआधी पहिले पर्याय देणे अत्यंत आवश्यक आहे का? कारण
कार्याशिवाय कारणाशिवाय कार्य नाही. आणि कारण काय आहे तर आज डॉक्टर कुणाल महाराज म्हात्रे आणि हरिभक्त परायण डॉक्टर कुणाल महाराज म्हात्रे आणि हरिभक्त परायण वैष्णवीताई म्हात्रे यांना एकादशीला म्हणजे आज 5वा दिवस आहे. एकादशीला म्हणजेच गीता जयंती या दिवशी मोक्षदा एकादशी या दिवशी त्यांना कन्या रत्नेचा लाभ झाला. आणि आज त्याच बालकाची त्याच आदिमाया शक्तीची 5वीचा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा. मी कोणी कीर्तनकार प्रवचनकार नसून एक तुमच्या मधलाच एक बालक आहे. बालक बापाची या ताटी रिगे करोने बापा तेच जीव लागे की तो संतोषने वेगे मुखची ओढवी. बालक वाकुडा वेकुडा चाले ते चोच करुणी माऊली रिगे देवी. या उक्तीप्रमाणे मी तुमचा काय एक पालक आहे आणि तुम्ही माझे सगळे आई वडील आहात, संत जन आहात, संत मंडळी आहात. सेवके सांगितले काम ते उर्दूपणा कामा नये. त्या उक्तीप्रमाणे मी इथे बसलेलो आहे. कारण काय हा नामाचा प्रसार धर्माचे पालन करणे पाखंड खंडन त्याची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. जय. आज या भोई कुटुंबामध्ये आताच बघितलं ही परंपरा नाही का, जो जन्माला आलाय त्याला कोणाला 1 तासाने, कोणाला 4 तासाने, कोणाला 5वीला माळ घातलीच जाते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो. कारण ज्याला जे कळालेलं आहे त्याचं वर्म कळालेलं आहे, माळेचं महत्व कळालेलं आहे. सो त्या जीवाला असाच वेळ फुकट घालून देणार नाही. ही माझ्या सद्गुरू श्रीपादरायाची अनंत उपकार आहे. तो अनंत उपकार आहे. ती सगळी मंडळी आहेत ना, माझ्या श्रीपाद बाबांच्या, रामदास बाबांच्या, नारायण बाबांच्या, रोहिदास बाबांच्या, नवे नवे नाना बाबांच्या छत्र छायेखाली आहेत. आणि खरंच हा आनंद उपभोगतात ते. आज आळंदीला यायला जमलं नाही, तो आनंद लुटता आला नाही काही कारणास्तव असो. पण देवानी जे काय वाटायला दिलेले आहे ते कर्म करत राहायचंय आणि त्याचा आनंद जिथे आहे तिथे ठेविले आनंदी तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. पण ही मंडळी भेटतात ना, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शील गेला, अनंत जन्मीचा शील गेला. मज वाटत्यासी आलिंगन द्यावे, मज वाटत्यासी आलिंगन द्यावे, कराल सोडावे चरण त्याचे, कराल सोडावे चरण त्याचे. मज वाटत्यासी आलिंगन द्यावे, मज वाटत्यासी आलिंगन द्यावे. खरंच हा आनंद उपभोग मोक्षाना खरंच आनंद. कारण ही साधू संत मंडळी सामान्य दिसायला जरी सामान्य आहेत पण असामान्य आहे. तो माझ्या श्रीपाद बाबांनी त्यांना एवढं मोठं करून ठेवलंय ना, कृपा कटाक्ष न्याहाळले आणि आपुल्या पदी पैसविले. खरंच प्रत्येक जण माझा संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, नाना बाबा याच सगळी मालिकेतलीच माणसं माझ्या आज प्रवचनाला बसलेली आहेत. आज अनुभव येतो. आज या बालकाला बघा, आताच आपण सांगितलं त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली.
धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा. तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. बघा आज त्यांची सेवा करायला इथे मला बसवलेलं आहे, नाही का? खरंच धन्यता आहे. या भोई कुटुंबाला धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुलासी तारावया. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. खरंच बाबा अशा या कुळामध्ये तो हरिभक्त जन्माला आलाय. आणि बघा 5वीच्या दिवशी माळ घातली, ज्याच्यासाठी तुम्हाला जन्म भेटलाय ना, तर जन्म कशासाठी भेटलाय? देवे दिला देह भजन गोमटा, भजनासाठीच दिलेला आहे. पण हा मनुष्य जन्म काय करतोय? मनुष्य प्राणी काय करतोय? बाकी सगळे व्यवहार करत बसलेला आहे, पण देवाचा व्यवहार करत नाहीये. आलिया संसारा उठा वेगू करा, आणि शरण जाऊ तारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देता देवविता, नेता देवविता, येथे याची सत्ता काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून व्यर्थ केला. पण तुम्हाला कशासाठी जन्माला घातले देवाने? हे माझे यमदंड सुगतील नरक, हे माझे यमदंड सुगतील नरक. वंशी एक हरिभक्त, वंशी एक हरिभक्त. पाहती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहती वाट स्वर्गीचे पूर्वज. बघा जे आपल्या अगोदर कोण जे गेले असतील बिना नामधार किंवा बिना माळकरी, आपले पूर्वज असतील ना, ते खरंच अशी वाट पाहत असतात की या कुळामध्ये असा कोणीतरी हरिभक्त व्हावा, आणि आमची जी सोडवणूक आहे कुठेतरी आडकाठी आली असेल किंवा तो मार्ग आमचा सुफलाम व्हावा, भगवंतापर्यंत पोहोचावा आम्ही, यासाठी ते वाट पाहत असतात. आणि असा हरिभक्त आल्यानंतर त्यांची ती वाट आहे ना, ती मोकळी होते. म्हणून जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे? आवड देवासी तो एका प्रकार, नावाचा उच्चार रात्र दिवस, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. अरे जन्माला आलाय ना, तर माळ घालून घ्या. इथे जर कोण अध्यक्ष कोण मित्र मंडळी जे आले असतील ना, त्यांना सांगणं एकच आहे, बाबा खरंच हा वेळ वाया घालू नका. हा श्वास चाललाय ना, 21,600 वेळा तुमचा श्वास येतोय जातोय येतोय जातोय, पण कधी तो थांबेल काही सांगता येत नाही. क्षणाचा भरोसा नाहीये, कोण दिन येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. खरंच काय सांगू शकत नाही. आज चालता फिरता माणूस उद्या स्मशानात भेटतोय. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वर चर्म घातले का कर्म कीटकांचा सांदा. रव रवती दुर्गंधी अमंगळ हिचा बांधा,
बलिहारा शरण झाले गोविंदा परिहते हंसा ओम स्वागो रे बाळा. ती मदलासाई होऊन गेली, संत होऊन गेल्या. त्या बाळाला काय देतात ते अंगाई गीत गातात ते. अरे बाबा जन्माला आलायस ना, किती कठीण प्रसंगातून आलायस. 9 महिने आईने वाढवलं, पण 9 महिने त्या आईच्या उदरात काय असतं? विष्ठा लेपक हुकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुरे सांगावे. अरे बाबा या आईच्या उदरामध्ये काही सोयी सुविधा नाहीये, पण हा त्या आईच्या उदरामध्ये असताना त्या भगवंताशी एक निष्ठ होता, एक रूप होता. सगळं काही होतं ते भगवंताबरोबर त्याचं बोलणं चालणं खाणं होतं. पण जसा हा बाहेर येतो, जसा सुईबाई नाळ खंडन करते, मग तसं काय करतो हा बाहेर आल्यानंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. अशा प्रकारे हा काय होतो बाहेर आल्यानंतर त्या भगवंतालाच दिलेले वचन, म्हणजे गर्भामध्ये प्रत्येक जणांनी, प्रत्येक मनुष्य प्राण्याने आईच्या गर्भामध्ये असताना त्या भगवंताला वचन दिले की बाबा तुझं मी काय करेल, अखंड चिंतन करेल. मला या गर्भीच्या यातना आता काही सहन होत नाहीये आणि मला यातून काय कर, लवकरात लवकर सुटका कर. माझा भगवंत काय आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे आणि उदार आहे. एक वेळ करी या दुःखाने गळे, एक वेळ करी या दुःखाने गळे, एक वेळ करी या दुःखाने गळे, एक वेळ करी या दुःखाने गळे. दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस आणि रात्र दिवस पांडुरंगा, अरे तुझं नाम चिंतन करेल, मला फक्त या गर्भीच्या यातनेतून बाहेर काढ, असं वचन प्रत्येक जीवाने दिलेलं आहे. पण सुईबाईंनी नाळ खंडन केल्यानंतर, हा बाहेर आल्यानंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. तो या बाहेरचं हवा लागल्यानंतर, धरणीचा वारा लागल्यानंतर हा काय करतो, त्या भगवंताला विसरतो आणि मग हा काय करतो, माया जाळामध्ये अडकून जातो. ही माझी आई, हा माझा बाप, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, ही माझी मावशी, ही माझी आत्या, आणि मग काय होतं त्याच्यामध्येच गुरफटून जातो. विसरली तया थोर झाली आणि पस्तील खाणी 84च्या या उक्तीप्रमाणे काय होतं की बाबा हा एकदा का विसरला, त्या भगवंताशी वंचित झाला, तर बाबा हे काय मागे लागलेले ना राडग, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, इह संसारे खलदुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. अरे बाबा हे जे राट लागले, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, अरे किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. अरे आता तरी शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडेल. वर्म काय, तर भगवंताला ओळखणं, भगवंताशी एकनिष्ठ होणं, भगवंताला जाणणं, नवे नवे भगवंतच होणं. अरे तुझं व्हावा हे देव, भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. अरे तुला हा उत्तम असा नरदेह भेटलाय ना, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देव हो म्हणती ते देवची होती, तरी कान धरावा चिंती. अरे तुला देव व्हायचे देव,
आज आम्ही सांगितलं ना तू देव आहे, ऐकणार नाही माणसं. कारण कोणतरी देव कोणीतरी वेगळा, मी कोणीतरी वेगळा आणि हे विश्व काहीतरी वेगळं, याच्यामध्ये हा गुरफटून गेलेला आहे. पण माझ्या श्रीपाद बाबांनी हे थोडं सहज सोपं आणि तुम्हाला आम्हाला यातून पार केलंय, नाही का? माझी नौका किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. किती दयाळू श्रीपाद माऊली, किती दयाळू रामदास माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू रामदास माऊली. किती दयाळू नारायण माऊली, किती दयाळू रामदास माऊली. किती दयाळू रामा माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. हरी नामाची गोडी गोडी मला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. हरी नामाची गोडी मला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे फिटले. सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे सुटले. आमच्या जीवनाचे कोडे सुटले. सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे सुटले. श्रीगुरु श्रीदास बाबा भेटले. हो खरंच म्हणून आमच्या जीवनातून कोडं माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, नवे नवे जे सगळे मालिकेमध्ये जेवढे संत होऊन गेले, यांनी मुख्य महाविष्णू चैतन्याचे फळ आणि संप्रदाय फळ देतोया हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी आणि चतुश्लोकीचारी भागवत. हंस ब्रह्मा, अत्रि, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलबीन, सखानंद, शांताबाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही सगळी संत मंडळी नाही का तुमच्या आमच्या भाग्यात आली. म्हणून नाहीतर मी कोणीतरी वेगळा, देव कोणीतरी वेगळा याच्यामध्येच अडकून बसलो असतो. पण आज काय झालंय, तत्वाची ओळख करून दिली माझ्या श्रीपाद बाबांनी. आणि ते तत्व म्हणजे काय आणि सद्गुरू म्हणजे काय, जीवनामध्ये जर हे भेटले नाही ना काहीच कळणार नाही. जीवनामध्ये सद्गुरू यावं लागेल. माझे तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, हा जन्म भेटलाय ना, मडे झापुनिया करीतो पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही, तैशा परी करी स्वहिता फुले, जयासी फावला हा नरदेव. कुणबी म्हणजे शेतकरी. शेतकरीच्या पेरणीच्या वेळी त्यांच्या घरामध्ये कोण जर मेलं ना, मेल्यानंतर त्याला काय बोलतात, मड बोलतात. मग ते मड काय केलं जातं, झाकलं जातं, झाकून ठेवलं जातं, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण पेरणीची जी वेळ आहे ना ती साध्य करतात. मग तसं तुम्हाला पेरणीचं जर एकदा वेळ गेली, तो क्षण गेला, तर त्यांना पुन्हा ते अन्न किंवा ते धान्य पेरता येणार नाही किंवा त्यांना तो उत्पन्न भेटणार नाही. म्हणून ते मड झाकून ठेवतात आणि पहिले अख्खं घरानं कुटुंब ते पेरणी करतात. म्हणजे तसा हा तुम्हाला देह भेटलेला आहे. हा काय बोलतात, अनमोल मनुष्य जन्म भेटलेला आहे. आणि याचं काय करायचंय, साध्य करायचंय की बाबा झडोणी वाहिला ये भक्तीचे मागेला आणि तरीच पाविजे अव्यंग निज धाम माझे. अरे तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका. ते सर्व बाजूला टाक आणि मला एकट्याला ये शरण. बघ तुला नाही अनुभव आला तर माझ्या भगवंताचा अनुभव क्षणाक्षणाला येतो. फक्त काय करायला लागेल, तुझं सगळं आहे ना बाजूला टाकावं लागेल, झडझडवणी व्हायला निघावं लागेल तुला.
सगळं बाजूला. तुला वाटत असेल तू करतोय, प्रत्येकाला वाटतं की माझ्यामुळे झालंय. अरे भाऊ, तुझ्यामुळे काय नाही झालं. सगळा करता करविता भगवंत माझा, सगळं नियोजन त्याच्याकडून आहे. आई बाप भेटलाय ना, भाग्यवान आहेत तुम्ही. ज्याच्या आपल्याला हे कुळ भेटलंय, आपल्याला हे घराणं भेटलंय. आज आगरीमध्ये आपण जन्माला आलो. जो कोणी कुठल्या याच्यामध्ये पंथामध्ये, जो कोणी जातीमध्ये जन्माला आला नाही, खरंच भाग्यवान आहे. कारण हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला असाच भेटलेला नाहीये. बहुत जन्मांती जन्माला सिनरा, देव तो सोयरा करी बाप्पा. अरे जन्माला आलाय ना, तर फक्त भगवंताला जाणून घ्या. भगवंत कसा आहे, भगवंत काय आहे, भगवंताची ओळख करून घ्या. सर्व आम्ही करतो, पण भगवंतालाच आम्ही मागत नाही. आम्ही आज मुलगा व्हावा, आज विचारावं की ज्याला मुलगा नाही, ज्याला काहीच नाही, मुलगा मुलगी काहीच नाही, आज संतान नाही, त्याला विचारा. आज नवसामागे नवस चालू आहे, पण ते भाग्यात नाही. आम्ही नवऱ्याला चांगला जॉब भेटावा म्हणून आम्ही नवस करतो. कोणाला लग्न होत नसेल तर बाबा मुलीला चांगला वर भेटावा म्हणून आम्ही नवस करतो. आमचा आई बाप वाचावा म्हणून आम्ही नवस करतो. हॉस्पिटलमध्ये किंवा आनंद बाबा चालूच आहे, त्याच्या मागे डॉक्टर पाणी, त्याचा तो वाचावा, भले तो कसा पण असू दे, पण तो वाचावा यासाठी आम्ही नवस करतो. नोकरी नसेल तर नोकरीसाठी नवस करतो. अरे पण हे नवस कशासाठी आहे? हे फक्त थोटांडे नवस नवसा पुत्र होती तर का करणे लागत होती? नवसाने जर पुत्र होत असते तर मग लग्न करायची काय गरज होती? नवरा करायची काय गरज होती? आज आता मार्गशीर्ष महिना चाललाय, क्षमा असावी पण बोलून जाईल. जर तुम्हाला नाम भेटलंय ना आणि नामावर खरंच जर विश्वास असेल ना, माझ्या श्रीपाद बाबांवर विश्वास असेल ना, काही मांडायचीच गरज नाहीये. तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंत जाणून दिलाय ना हो, कुठली देव आणि कुठला देव. अरे आम्ही धरला लक्ष्मीचा पती, अरे तो भगवंत त्याला आम्ही धरलाय ना, कोणलाय ना. मग अजून कुठली लक्ष्मी तुम्ही अजून नांदवताय? कुठला नारळ मांडून ठेवताय? कधी आपली सोडवणूक होणार? अरे नामधारकाची तरी व्हावी, बाकी मला नाही देणं घेणं. नामधारकाची तरी झाली पाहिजे ही सोडवणूक. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेचे सतगत जपे आधी. नित्य नामी ते प्राणी दुर्लभ सांगितलंय. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, ती लक्ष्मी माझ्याचकडे न हो, तो भगवंतच माझ्याजवळ आल्यानंतर काय लक्ष्मी तिथे थांबेल का हो? नारायणाला आम्ही वरल्यानंतर ती लक्ष्मी थांबेल का? बरोबर ना? पण तरी पण आम्ही लक्ष्मीच्याच मागे लागलोय. मग तो नारायण राहतो ना बाजूला, तो भगवंत कसा तुम्हाला हे होईल, कसा त्याचा अनुभव येईल? मग तुमच्या मागे मग घ्या, अजून देतो मग बरोबर देव. पण क्षमा असावी. पण खरंच म्हणजे कधी कधी नामधारकाच्या बाबतीत जर असं ऐकलं ना, पण अजून आमच्या त्या बाबतीत आमच्या अजून भ्रम गेलेला नाहीये. अजून आम्ही जाती कुळामध्ये अडकून बसलेलो आहे. आज आम्ही कोणाच्या घरी गेलो ना, महाराजच्या घरचं पाणी पित नाही का हो? आणि इथे सांगितले तुमच्या कानामध्ये पेरल्यानंतर, नामाचा उच्चार झाल्यानंतर, अरे तुमचं सर्व हे काय झालं? जन नोहे अवघा जनार्दन. मग कधी आम्हाला अजून आमची सासूच दिसते, मामीच दिसते, ताईच दिसते, भाऊच दिसतोय. जन नोहे अवघा जनार्दन, हे कधी व्हायचं? मग वैताची झाडानी गुरु विन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे ना.
कीर्तन घडेल नामी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. तुळशीळ मात भजे कावरीत भावनायुक्त, भजे कावरीत भावनायुक्त. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. खरंच ही जी साधू संत मंडळी आहेत ना, माझ्या भाग्यामध्ये माझ्या नाना बाबा, जयहरी बाबा, नारायण महाराज, सुदाम महाराज, ही मंडळी आली नसती ना तरी सोडूनच झाली नसती. आणि खास करून मी सांगेल जयहरी बाबांबद्दल, कारण क्षणोक्षणी आम्हाला मार्गदर्शन, भले त्यांची वाणी कठोर आहे हो, पण माझं अंतःकरण एवढं मवाळ आहे ना. कारण आता आमचे बाबा ऍडमिट होते, मी सांगेल आवर्जून. बाबा ऍडमिट होते, मला आळंदीला, आमचं दोघांचं मन आळंदीला जायचंच होतं. कारण नाही राहत, कारण आपण तो आनंद लुटल्याशिवाय आपल्याला चैनच नाही पडत. कारण होती संतांची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. पण ते तळमळ चालू होती अंतःकरणामध्ये. आम्ही बोललो बाबांना डिस्चार्ज भेटला ना तरी एक दिवस का नाही, पण आपण जाऊया. तिचं पण तेच चाललेलं, माझं पण. बोललो आपण पाहिजे तर पाईपने निघू, पण जाऊन येऊ. भले समाधी सोहळ्याचं तेवढं हे करून निघू, पण तितक्यात म्हणजे आम्ही त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच मॉल होता, तिथे बाबांना आम्ही हे करायला गेलेलो, पुसायला, त्यांना ना टॉवेल घ्यायला गेलेलो, त्यांना अंग पुसावं लागायचं म्हणून. तर ते घ्यायला गेलो आणि तितक्यात आमच्या जयहरी बाबांचा फोन यावा. योगायोग बघा, म्हणजे अंतरीची धावे स्वभाव बाहेर. कारण त्यांना कळालं ती गोष्ट की बाबा काहीतरी आतमध्ये चाललंय यांच्यामध्ये. मग विना तेच बोलते, मग ही माहिती आहे की आपल्याला की आई वडिलांची सेवा म्हणजे हीच कुठे. माय बाप केवळ काशी काशी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. ऐसे होई सावधान, ऐसे होई सावधान, हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. तर त्यांचा फोन आला आणि जयहरी बाबांनी बोलले, सांगितलं की यायची काही हे करू नका,
इथे येऊन तुम्ही काय कराल? श्रवण भक्ती कराल. पण आई वडिलांच्या सेवेसारखी दुसरी भक्ती नाहीये. सकळ तीर्थांची आणि माता पिता जी का माता पिता दया सेवेची शरीर दोन कीजे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे क्षणोक्षणी म्हणजे आता श्रीपाद बाबा येऊन नाही का मार्गदर्शन करत असतात. म्हणजे सोडवणूक होते हो. आपण बोलतो फक्त तुमचा भाव ठेवा, माझ्या भगवंतावर माझ्या नामावर भाव ठेवा, तुम्हाला काही अडथळे येत नाही. मग किती मोठं संकट येऊ देऊ, किती मोठं पर्वत एवढं संकट येऊ दे, पण त्यातून तुमचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी माझ्या भगवंताच्या नामामध्ये, माझ्या सद्गुरूच्या नामामध्ये पावर आहे, सद्गुरूमध्ये पावर आहे. नामाच्या चिंतने विघ्ने पळती 12 वाटे. खरंच अशा प्रकारे म्हणजे ते तर झालंच. मग पुन्हा तिथे तर झाली सोडवणूक, पण आता पुन्हा दुसरा पर्वच होत ते. माझ्या सद्गुरू माऊलींना राष्ट्रसंत घोषित करण्यात आलं नाही का. आणि तो सोहळा पण अनुपम्य. कारण या सगळीकडे सोहळे होतील माहितीये का, सगळीकडे सोहळे होतील, पण माझ्या श्रीपाद बाबांना आज राष्ट्रसंत या नावाने, या पदवीने पुरस्कृत केले. श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय. त्या टायमाला पण तसंच झालं. घरी आणलेलं बाबांना, पण तिकडे उपस्थिती देता आली नाही. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले. बघा कशी प्रमाण आहे. प्रत्येक प्रमाण आपल्याला लागू आहे नाही का. प्रत्येक अभंगातला एक, प्रत्येक माझ्या संतांचं प्रमाण तुमच्या आमच्यालाच लागू आहे. समजलं का. तुमच्यासाठीच एवढा खटापटा केलाय माझ्या साधू संतांनी, एवढा जीव आटापिटा केलेला आहे. मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संतते, आणि देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता पोटे काही. त्या दिवशी पण तसंच झालं. जे इथे उपस्थित असतील आणि त्यांनी तो आनंद घेतला असेल, तो द्विगुणित झाला असेल नक्कीच. कारण तो क्षण आहे ना माझ्या श्रीपाद बाबांचा राष्ट्रसंत म्हणून, तो क्षण खरंच तो अनुभवण्याचा होता. आणि आनंद तो द्विगुणित झाल्याशिवाय राहिलाच नसेल. आज आम्हाला आईनेच बहुतेक फोन केलेला आणि व्हिडिओ कॉल मध्ये आम्हाला दाखवला. तिथे असं वाटत होतं घरात उड्या माराव्या, बाबांच्या नावाने टाहो फोडावा, ही अवस्था झाली. अंग कापायला लागलं, नक शिकांत, ती बोलतात ना झलक, एक काटा येतो ना अंगाला, तसं झालं. हा माझा अनुभव सांगतोय बरं का. तिथे फक्त आनंद आश्रम आणि दिव्याचं जे चालू आहे केंद्र, तिथंच संधी मिळालेली आहे. बरोबर. बघा म्हणजे आनंदाश्रम आणि दिवाची जर मंडळी, नानाबाबांच्या छत्र छायेखाली जी वाढलेली सगळी लेकरं आज तिथे उपस्थित होते. म्हणजे किती आनंद हो. आज नानाबाबा तो म्हणजे आनंदच वेगळा आहे. श्रीपाद बाबा, नानाबाबा, रामदास बाबा हे सगळे कोणी वेगळे नाही, एकच आहेत. माझ्या श्रीपाद बाबांना भेटला म्हणजे रामदास बाबांना भेटला, रामदास बाबांना भेटला म्हणजे नारायण बाबांना भेटला, नारायण बाबांचा झाला म्हणजे रोहिदास बाबांचा, नवे माझ्या नाना बाबांचा पण तो सोहळा होता हो. पण आम्ही तिथे उपस्थित राहताना आलो. मी अभागी नाही समजणार, पण तो आनंद कुठेतरी येथे दुःखामध्ये येते पाहिजे न चाले तातडी प्राप्त काळ घडी आली वाचली. म्हणजे बघा, म्हणजे पण तो आनंद लुटला बरं का. आजही तो आनंद लुटता येतो तुम्हाला. म्हणजे ठाईच बैसोनी करायचं चित्त आवडी आनंद आळवावा. खरंच तर भगवंताचा अनुभव क्षणाक्षणाला येत असतो. म्हणून बाबा आलेत ना इथे
तर तो भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताला जाणून घ्या प्रत्येक गोष्टीचा. आज संत श्रीपाद बाबा सांगायचे राष्ट्रीय संत क्षमा असावी, प्रत्येकाने आता राष्ट्रसंत म्हणून घोषित करा, बोलायची तयारी ठेवा. कारण आपण सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा होते, पण आता राष्ट्रसंत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा ही बोलण्याची सवय चालू ठेवा, सवय लावून घ्या स्वतःच्या वाणीला. तर अशा प्रकारे म्हणजे ही जी गोष्ट आहे ना असामान्य आहे हो. तुम्हाला हे जे नामस्मरण भेटलंय ना हे असामान्य असं नामस्मरण आहे की बाबा सर्व मंत्रांचा राजा तुमच्या मध्ये दिलेला आहे, तुमच्याकडे दिलेला आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष वदन धर्म सुसुखम कर्तव्याने जे जाणे गवयाच्या गावे गुरुत्वाची आचार बनली जे सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहू. आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम ते जय एका पै जया एका काही काम जन्मांतराचे मोठके गुरुमुखे उच्चत दिसे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपरिसया. अरे तुमच्याच हृदयामध्ये जो भगवंत आहे ना तो माझ्या सद्गुरूंनी माझ्या संतांनी त्याचं काय केलंय प्रगट करून दिलेला आहे. हा तो प्रकटीकरण केलेलं आहे. त्याच्यासाठी काय करतात साधू संत, संत एकांती बसले सर्व सिद्धांत शोधिले निवडून काढले ते हे श्री हरीचे नाम. ते नाम काय करतात तर ते नाम त्या साधकाच्या कानामध्ये पेरलं जातं. आणि जसं आज बघितलं पाचवी आज माझ्या गुरुवर्य नारायण महाराजांनी आज त्या लेखीच्या नवे नवे आदिमाया शक्तीच्या माळ घातली आणि कानामध्ये ते अनादि काळाचं तत्व सांगण्यात आलं. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयात एक नाम त्रिधापयसे ते किरा नाम जाती परिया विद्याची राती आणि माझी ओळखाव्या श्रुती पूर्ण केली. अशा प्रकारे ही साधू संतांची मेक आहे. कारण जन्माला आल्यानंतर आता याच मुलीला कन्या रत्न झाले नाही का, ही गीता जयंतीच्या दिवशी जन्माला आली आहे. मग आता काय गीता नाव ठेवायचं का? हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतित आत्मा जेने हस्तगत रत्न होय. काही हरकत नाहीये. खरं तर मी तर सांगेल गीताच ठेवा. पण वास्तविक तो आई बाबांचा त्यांच्या घराण्याचा त्यांच्या कुटुंबाचा तो हे असतो नाही का. पण आज भाऊ वैष्णव आहे मोक्षदा एकादशी बघा म्हणजे किती आज सांगायला आवडेल. कारण माझा जन्म सुद्धा आषाढी एकादशीचा आहे बरं का. आषाढी एकादशीचा जन्म आहे आणि त्या टायमाला म्हणजे मला पण माहिती नव्हतं, पण आई बोलता बोलता बोलून गेलेली की आषाढीच्या दिवशी बगर खाऊन गेलेली मी आणि तेव्हा झालो मी असं. म्हणजे आषाढी एकादशीचा माझा सुद्धा जन्म आहे. तर म्हणजे बघायला गेलं तर सर्व दिवस सारखेच आहे, पण आपण त्यातल्या त्यात भाग्यवान समजतो. कारण आपल्यासाठी एकादशी वैष्णव एकादशीच मानली जाते. जिव्हाळ्याचा आपला तो एक उत्सव आहे, एक तो सण आहे वैष्णव भक्तांसाठी. म्हणून तो आपण त्याला अधिक प्राधान्य देतो. म्हणून सरच अशा प्रकारे त्या जीवाचं जन्माला आलाय ना तर त्याची सोडवणूक झाली. कारण जन्म कशामुळे हो? जन्म 3 कारणांमुळे. पहिले पाप पुण्य समान समी तरीच पावीचे कर्मभूमी नाही का, त्याच्यामुळे आपल्याला जन्म भेटलेला आहे. दुसरं कारण आगाव कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे आणि त्याची भोगा यावे तेही एका. आणि तिसरं
हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरी रूप. या कारणामुळे आहे. पण वैष्णव जे जन्माला येतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिलेले ऋषी साच भाव्य वर्ताया साडू संतांचे मार्ग आड राणी भरले जन उच्चिष्टांचा भाग शेष आवड शेष घेऊ आवडी. म्हणजे आम्ही कशासाठी आलोय तर आम्ही वैकुंठवासी आहोत आणि आम्ही साधू संतांचा निरोप देण्यासाठी आलेलो आहोत. साधू संतांचा निरोप सांगण्यासाठी आलोय. धर्माचे पालन करण्यासाठी आलेलो आहोत. धर्म काय सांगितलं आहे? गीता निष्कपट माये चुकोनी ताने हिंडे ते वाय हे माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. अरे ती आई तुमची वाट पाहते. कुठली आई? विठू माझी आई, विठ्ठल माझी आई नाही का? ती आई काय करते? आपला वाट पाहत बसलेली आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. तो उतावळ झालेला आहे. ती माऊली माझी उतावीळ झालेली आहे की कधी हे लेकरू. कारण अनंत जन्मी अनंत कर्म आपण या जन्मामध्ये भटकत बसलेलो, योनीमध्ये भटकत बसलेलो आणि बाबा हा मनुष्य जन्म तुम्हाला उत्तम असा भेटलेला आहे. याच्यामध्येच आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला आहे. तुम्हाला संधी आहे. जर या जन्मामध्ये जर केलं नाही तर जन्म आला नेला आणि पाणी वाहून नेला हीच गत होईल. म्हणून काय करा रे बाप्पानो साधन हरीचे जडी करण्याचे करू नका जेणे नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्वी धरी तुझी एक. म्हणून काय करा तर फक्त त्या भगवंताला त्या साधू संतांना शरण जा आणि त्या भगवंताचा पत्ता जाणून घ्या. साधू संत काय करतात तर त्या जीवाला ती पवित्र अशी तुळशीची माळ घालतात. कानामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण पेरलं जातं. 12व्या दिवशी आता याच बाळाला नाव ठेवण्यात येईल आणि तो बाळ काय करेल? त्या नावाला होकारे देत जाईल नाही का? उपजली या बालकाची ओवी काय घेतलीये? उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेविले नावेशी हो देत होते. आज बघा प्रत्येकाला नाव ठेवण्यात आलंय. हे शरीराला ठेवलेलं, या डबड्याला ठेवलेले नाव आहेत नाही का? पण आज त्याला आपण एवढे बोलून गेलेलो आहे. आज मला जर कोणी चेतन या नावाने जर संबोधलं तर मी हो देईल का? हो तर कदापि देऊ शकत नाही. कारण ती आपल्याला लागलेली सवय आणि आपल्याला इंद्रियांना पडलेलं वळण आहे की बाबा माझं नाव हेच आहे. अरे हे डबड्याचं नाव आहे. तुझं ओरिजिनल नाव काय आहे? तर सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. जगी विस्तारिलो माझा मीच. जगी विस्तारिलो माझा मीच. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. जसं श्रीकृष्ण भगवंत जन्माला आले त्यांचं नाव ठेवण्यात आलं श्रीकृष्ण. राम जन्माला आले त्यांना नाव ठेवण्यात आलं राम. मग अशाच प्रकारे हे नावं ठेवलेली आहेत व्यवहार चालण्यासाठी, बाकी काही नाहीये. पण खरं नाव तुमचं देव आहे आणि याच्यापासूनच हा जीव वेगळा वंचित आहे. बाबा सांगायचे तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश, तुमच्या नाकातले हवा तुमच्या बुद्धी का विश्वव्यापक. तर जगभर सांगितले. मग तसंच भगवंताचं नाम हे एकच आहे. आपण या नावाला भुललेलो आहे. आपण या रूपाला भुललेलो आहे. आपण या प्रतिमेला भुलून बसलेलो आहे. प्रतिमेचा नाश होईल, नावाचा नाश होईल. मेल्यानंतर काय बोलतात? मड. मग तेव्हा बोलतात का बॉडी बोलतात? तेव्हा बोलतात का वैभव झोपलाय म्हणून, वैभवला आणला म्हणून?
तेव्हा मड बॉडी आली का हो? हे याचा नाश होणार आहे, पण ज्याचा नाश होत नाही तो माझं नामस्मरण आहे, ते नाम आहे, त्या नामाचा कधीही नाश होत नाही. अंड ज्वार स्वेद उद्विज आटे हरी नाम ना आटे ते बरवे. सगळ्याचा नाश होईल, जे दिसते ना डोळ्यांनी त्याचा नाश होणार आहे, पण भगवंताचा नामाचा नाश होणार नाही. एका जनार्दनी सर्व नाशिवंत एकची शाश्वत हरी नाम. मग ते नाम कसं आहे? तर ते काय तोंडाने बोलायची गरज नाहीये, ते फक्त श्वासाने चालूच आहे. त्याची ओळख करून संत देतात. कंठ न हले जीवान स्मरे मुख न बोले जीवान स्मरे राम. हम बेटे आराम हमारा जप करे आत्माराम. माला जपू न कर जपू, माला जपू न कर जपू, मुख से कहू न राम. माला जपू न कर जपू, माला जपू न कर जपू, मुख से कहू न राम. सुमरण मेरा हरि करे मैं पायो विश्राम कबीरा, मैं पायो विश्राम. म्हणजे काही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या भगवंताचा श्वासाच्या वाटे जे चालू आहे ते नामस्मरण कानामध्ये पेरल्यानंतर ते चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलंय. लक्ष लावून राहा गोविंदागा. आणि त्याच्याने काय होईल ते एकदा नामस्मरण कानामध्ये पेरल्यानंतर त्याची गती वाढवायला सांगतात. आज अनुग्रहाचं नाम दिल्यानंतर साधकाला का ते घ्यायला लावतात एवढं? कारण त्याचं भांड काय झालं पाहिजे? स्वच्छ झालं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे विकार. आज जर भांड आपण घ्यायला गेलो, दूध जर ठेवायचं झालं तर साफ केलेलं पाहिजे नाही का? धुतलेलं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. त्याशिवाय ते दूध त्याच्यात घेता येईल का? तर नाही. ते दूध काय होईल? नासेल. म्हणून त्याप्रमाणे आपल्यामधले जे विकार आहेत ते त्या नामस्मरणाने काय होतात? त्याचं बाद होतं, त्याचं खंडन होतं. आणि मग पवित्र हे भांड झाल्यानंतर त्या भगवंताचं नाम, ओरिजिनल नाम तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्याची अनुभूती येते. नवे नवे त्याचा साक्षात्कार होतो. सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रूच्या भीतरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य फुटी दरोडी राही. टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न जीवता देव कृपा करी तयावरी. भगवंत काय करतो? कृपा करतो त्याच्यावर. आणि मग तो आनंदाने नाचू लागतो, ओरडू लागतो. त्याला त्याचं देह भान विसरतो. एवढं तर नामस्मरण करायचंय. कारण जोपर्यंत आपलं नामस्मरण वाढत नाही, या देहाचा विसर पडत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करी नारायण. तरीच हे वर्म पडे ठावे, तरीच हे वर्म पडे ठावे. आत्मतीर्थ धरी झाले जीवन मुक्त, आत्मतीर्थ धरी झाले जीवन मुक्त. परी दुर्लभ, परी दुर्लभ. असो या कारणाने या नामस्मरणाने त्याची परी दुर्लभ भक्त प्रेम सुख असे येते. त्याच्याने काय होतं? तर त्या नामस्मरणाने त्याला त्या भगवंताचा आनंद घेता येतो.
त्या भगवंतापर्यंत पोहोचता येतं. नवे तो भगवंताचा अनुभव त्याला रोमारोमामध्ये त्याचा अनुभव जागृत होतो, त्याला त्याचा साक्षात्कार होतो. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रकटे रामरूप. जोपर्यंत डोळ्यातून अश्रुपात होत नाही, लाटा उसळती प्रेमाच्या आणि हा जो अनुभव येत नाही, मग हा आनंदाचा पूर येतो आणि मग तो काय करतो, लोळू लागतो, गडबडू लागतो आणि काय होतो, तो आनंद घेत राहतो. अशा प्रकारे हा जो अनुभव आहे माझ्या साधू संतांचा, हा जसा त्या तसा या नामस्मरणाने या शरीराला, जसं आईला दिवस गेल्यानंतर जो अनुभव येतो, तिच्या शरीरावरचे चिन्ह प्रकट होतात, त्याप्रमाणेच या नामाचा अनुभव आपल्याला शरीरामध्ये उपभोगता येतो आणि तो आनंद द्विगुणित होतो. म्हणून अशा प्रकारे जे काही सांगण्याचा मी प्रयत्न केलाय, तर इथे जी सगळी मंडळी आली असतील, आप्तेष्ट आले असतील, तर त्यांना एकच विनंती आहे की बाबांनो, हा साधू संतांचा खरा निरोप, साधू संतांचं ओरिजिनल नाम तुमच्यापर्यंत यावं, हीच माझ्या सद्गुरू सच्चिदानंद राष्ट्रीय संत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा, सच्चिदानंद रोहिदास बाबा आणि नाना बाबा यांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या पांडुरंगा परमात्म्याच्या चरणी विनंती करतो. आणि तुमच्या सेवेसाठी घेतलेल्या ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 17वा, तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम, तयात एक नाम त्रिधापय असे, ते किरा नाम जाती परी अविद्याची राती, माझी ओळखाव्या श्रुती गुण केली, उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी, आणि ठेविले नावेसी हो देत असे. त्या उक्तीप्रमाणे जे काही वेडेवाकडे बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही नक्कीच ते आनंदाने श्रवण केले, म्हणून तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो आणि सेवेला येथेच पूर्ण विराम देतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, राष्ट्रीय संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद